चांदोबा रामायण 10वा भाग। त्या पती पत्नींचा संपूर्ण संवाद ऐकत उभा असलेला लक्ष्मण म्हणाला, अण्णा, तू जर अरण्यात जाण्याचा निश्चयच केला असेल तर मीही तुझ्याबरोबर येतो। त्यास रामाने संमती दिली नाही आणि तो म्हणाला, तू आणि मी दोघेही निघून गेलो तर आपली माता कौसल्या आणि सुमित्रा पूर्णपणे निराधार होतील। त्यांची काळजी तूच घे। लक्ष्मणाने हे मान्य केले नाही। तो म्हणाला, मी रात्रंदिवस तुला लागणारी सर्व कामे करीन। मी तुझ्याबरोबर आलोच पाहिजे। राम आनंदित झाला आणि त्याने संमती दिली। वसिष्ठांकडे असलेली दिव्य आयुधे आणायला त्याने लक्ष्मणाला पाठवले। त्यामध्ये अक्षय तुळीरे, भयानक आकाराची धनुष्ये, अभेद्य कवचे आणि सोन्याची मढवलेली 2 तलवारी होत्या। लक्ष्मण गेला। आपण अरण्यात जात असल्याची बातमी त्याने आपल्या सर्व मित्रांना सांगितली। त्यानंतर वसिष्ठांकडील आयुधे घेऊन तो परत आला। यानंतर रामाने यात्रादान सुरू केले। वसिष्ठांचा पुत्र सुयज्ञ याला बोलावून घेतले। त्याच्या पत्नीस सीतेकडून तिचे दागिने, पलंग आणि गाद्या दान दिल्या। स्वतःचा शत्रुंजय नावाचा हत्ती आणि इतर अनेक हत्ती त्याला देऊन पाठवले। अगस्त्य आणि कौशिक वंशातील ब्राह्मणांना, कौसलेच्या आश्रयाने राहणाऱ्या एका वृद्ध वेदपंडिताला, दशरथांचा आवडता सारथी चित्ररथ याला आणि ब्रह्मचार्यांना असंख्य गायी, सोने, मणी आणि वस्त्रे दान केली। अयोध्येजवळील अरण्यात त्रिष्टू नावाचा एक वृद्ध ब्राह्मण राहत होता। त्याला अनेक मुले होती आणि एक तरुण पत्नी होती। तो भात वेचून आणि कंदमुळे खोडून कुटुंबाचा निर्वाह करत होता। राम यात्रादान करत असल्याची बातमी कशी तरी कळताच त्रिष्टू फाटकी चादर पांघरून रामाकडे आला आणि म्हणाला, राजपुत्रा, मी अत्यंत गरीब आहे। माझी मुले खूप आहेत। आम्ही इतके दिवस भात वेचून जगतो। कृपया माझ्यावर कृपा कर। राम हसत म्हणाला, महाराज, तू आपल्या ताकदीप्रमाणे एक काठी फेक। ती जितक्या अंतरावर जाईल तितक्या अंतराएवढ्या रांगेत मी तुला गायी देईन। वृद्ध त्रिष्टूने कंबर कसली, एक काठी घेतली, तिला गोल फिरवून फेकले। ती थेट सरयू नदीच्या पलीकडील काठावर जाऊन पडली। रामाने त्रिष्टूला प्रेमाने मिठी मारली आणि म्हणाला, महाराज, राग धरू नकोस। तुझी तपश्चर्या किती प्रभावी आहे हे पाहावेसे वाटले। मी सांगितल्याप्रमाणे गायी देईनच। याशिवाय तुला आणखी काही हवे असेल तर तेही देईन। त्रिष्टूने रामला आशीर्वाद दिला। गायींचे कळप घेऊन तो आपल्या आश्रमात परत गेला। अशा प्रकारे दानधर्म करून सर्व जनतेला संतुष्ट करून राम, सीता आणि लक्ष्मणासह पित्याच्या नगराकडे निघाला। ते तिघे रस्त्याने जात असताना माड्यावरून आणि छपरांवरून पाहणाऱ्या नगरवासियांची अंतःकरणे जळू लागली। ते आपापसात वेगवेगळ्या प्रकारे बोलू लागले, पहा रे, राम पायी चालत आहे, पत्नी आणि भावाला सोबत घेऊन जात आहे। या दशरथाला जणू काही वेड लागले आहे। राजा कितीही दुष्टपुत्र असला तरी त्याला वनात पाठवत नाही। सोन्यासारख्या रामाला अरण्यात पाठवत आहे। आपण सर्वांनी कुटुंबासह रामाबरोबर गेलो तर सगळे रोग नाहीसे होतील। नगरवासी मनात मोठ्याने असे बोलत असताना सीता, राम आणि लक्ष्मण दशरथांच्या नगरात पोहोचले। सुमंत्राच्या माध्यमातून त्यांनी राजा आपल्याला भेटू देईल का असा निरोप पाठवला। दशरथाने सुमंत्राला सीता, राम आणि लक्ष्मण यांना बोलावून आण असे सांगितले। हात जोडून येणारा राम दिसताच दशरथ आणि अंतःपुरातील स्त्रिया उठून उभ्या राहिल्या। दशरथ रामाकडे जाण्याचा प्रयत्न करत असतानाच मध्येच कोसळला। त्याला उचलून शय्येवर ठेवले। शुद्धीवर येऊन डोळे उघडताच राम म्हणाला, महाराज, मी दंडकारण्यात जाणार आहे। आपण प्रभू आहात म्हणून आपली आज्ञा घेण्यासाठी आलो आहे। मी कितीही सांगितले तरी सीता आणि लक्ष्मण माझ्याबरोबर येत आहेत। त्यांच्या वनवासालाही कृपया अनुमती द्या। दशरथ म्हणाला, बाळा राम, कैकेयीला वर देऊन मी फसवला गेलो आहे। तू माझी आज्ञा मोडून राज्याभिषेक करून घे। राम म्हणाला, आपण अस्त्याचा दोष घेऊ नका। मला अरण्यात जाण्याबाबत काहीही हरकत नाही। 14 वर्षे सुखाने वनवास करून आम्ही पुन्हा आपल्या जवळ परत येऊ। दशरथ म्हणाला, तुम्ही आजच निघून जाणे आवश्यक आहे का? आजची रात्र येथेच थांबा। माझ्याकडून जे काही हवे ते घ्या। ही एक रात्र आम्हा सर्वांना आनंद द्या। उद्या सकाळी अरण्याकडे निघू शकता। राम म्हणाला, पिताश्री, आपण आमच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या आहेत असे समजून आम्हाला जाऊ द्या। आम्हाला आपला आशीर्वाद द्या आणि आनंदाने निरोप द्या। अरण्यात आम्हाला काहीही कष्ट होणार नाहीत। अनेक पर्वत, सरोवरे आणि अद्भुत दृश्ये पाहायला मिळतील। राम वनात जात आहे हे पाहून दशरथाच्या दुःखाने सुमंत्र संतापला। त्याच्या डोळ्यांतून जणू आगच निघत होती। दात खाऊन तो कैकेयीला म्हणाला, दुष्ट स्त्री, तुझ्यावर प्राणांपेक्षा अधिक प्रेम करणाऱ्या राजाला तू इतके दुःख दिलेस। तू अजून काय करणार आहेस? तुझा स्वभाव पाहता तू पतिहंता आणि वंशाचा नाश करणारी वाटतेस। सर्वात मोठा पुत्र राम राज्याभिषेक करणार, त्याला तुझा विरोध का? भरत राजा झाला तर आम्ही सर्व येथेच राहू असे तुला वाटते का? अयोध्येत एकही ब्राह्मण उरेल का?
हे विनाशाचे काम का करत आहेस? यानंतर तो म्हणाला, खरंच तू आई मुलीचीच निघालीस. तुझ्या वडिलांना अश्वपतीला एका मुनीने अद्भुत शक्ती दिली होती. त्यामुळे तो पशुपक्ष्यांची भाषा समजू लागला. एके दिवशी तो पलंगावर झोपलेला असताना जरूम नावाच्या एका मुंगीने काहीतरी बोलले. तो हसला. ते पाहून तुझ्या आईने हसण्याचे कारण विचारले. कारण सांगितले तर मी मरेन असे तुझ्या वडिलांनी सांगितले. तुझ्या आईने आग्रह धरला. तेव्हा तुझ्या वडिलांनी मुनीचा सल्ला घेतला. मुनी म्हणाले, पत्नी मरत असली तरी कारण सांगू नकोस. त्यामुळे तुझ्या वडिलांनी तुझ्या आईला सोडून दिले. तुझी वृत्तीही तशीच आहे. राम पित्याला सोडून वनात गेला तर मोठे संकट येईल. म्हणून ही दुष्ट बुद्धी सोडून रामाच्या राज्याभिषेकाला संमती दे. या सर्व शब्दांनी कैकेयी अजिबात हलली नाही. दशरथ मात्र सुमंत्राला म्हणाला, रामाबरोबर अरण्यात चतुरंग सेना, विशेष धन, सुंदर स्त्रिया आणि व्यापारी पाठव. गाड्याही सोबत दे. रामाला राज्य नाही याची उणीव जाणवू देऊ नकोस. हे ऐकून कैकेयी हादरली. तिचा घसा अडकल्यासारखा झाला. ती म्हणाली, महाराज, सर्वजण अयोध्या सोडून गेले तर भरत राज्य कसे करेल? दशरथ संतापून म्हणाला, दुष्ट स्त्री, माझ्यावर इतका भार टाकूनही तुला समाधान नाही. हे सगळे वरांमध्येच का मागितले नाहीस? कैकेयी अधिकच संतापून म्हणाली, हे वेगळे मागायला हवे होते का? अरण्यात जा म्हटल्यावर सर्व काही सोडून जाणेच ना. तुमचा पूर्वज सगर चक्रवर्तीने आपल्या मोठ्या पुत्राला असमंजला हाकले तेव्हा त्याच्या मागे सेना पाठवली होती का? हे ऐकून मंत्री सिद्धार्थ म्हणाला, आई, असमनचा संदर्भ येथे कशासाठी? तो अत्यंत दुष्ट होता. तो रस्त्यावर खेळणाऱ्या मुलांना सरयू नदीत टाकून त्यांचा मृत्यू पाहून आनंद मानायचा. म्हणून प्रजेने राजाकडे तक्रार केली. तेव्हा सगर महाराजांनी जनद्रोही पुत्र, त्याची पत्नी आणि परिवाराला हाकलून दिले. असमंजसारख्या दुष्टाशी जनप्रिय रामाची तुलना कशी केलीस? कैकेयी अजूनही न हल्ल्याचे पाहून दशरथ म्हणाला, पापात्मे, तुला हिताची गोष्ट कळत नाही. मी स्वतः रामाबरोबर वनात जाईन. तू आणि भरत सुखाने राज्य करा. हा सर्व संवाद ऐकत असलेला राम म्हणाला, महाराज, सर्व सुखे सोडून कंदमुळे खाण्यासाठी मी वनात जात आहे. माझ्याबरोबर सेना कशाला? हत्ती दान करून बांधून ठेवण्याची रीत सोडा. आम्हाला फक्त नारवस्त्रे, कंद खोदण्याची साधने आणि एक टोपली द्या. तेवढे पुरे. लज्जा आणि अभिमान सोडलेली कैकेयी म्हणाली, हे घ्या. नारवस्त्रे आणते आणि ती गेली. राम आणि लक्ष्मण यांनी आपली मौल्यवान वस्त्रे काढून वडिलांसमोरच नारवस्त्रे परिधान केली. सीतेला मात्र ती कशी घालायची कळेना. ती रामाकडे पाहत उभी राहिली. एक वस्त्र गळ्यात गुंडाळून दुसरे हातात धरून लाजेने मान खाली घातली. तेव्हा राम तिच्याजवळ गेला. तिच्या हातातील नारवस्त्र घेऊन तिने घातलेल्या रेशमी वस्त्रावर ते गुंडाळले. हे पाहून अंतःपुरातील स्त्रिया रडू लागल्या. त्या म्हणाल्या, बाळा, तू पित्याच्या वचनासाठी अरण्यात जातोस. आम्ही कितीही सांगितले तरी तू थांबत नाहीस. पण सीतेला का नेत आहेस? तिने कधी वनवास केला नाही. तिला आमच्याकडे सोडून जा. आम्ही तिची काळजी घेऊ. तेवढ्यात वसिष्ठ म्हणाले, गुणहीन स्त्री, तुझ्या धाडसाला सीमा नाही. सीतेने अरण्यात जाण्याचे कारण काय? रामाच्या राज्याभिषेकानंतर ती राणी म्हणून राज्य करू शकते. सीतेला नारवस्त्रे घालण्याची गरज नाही. ती आपल्या सोबत वाहने, वस्त्रे, दासी सर्व काही नेऊ शकते. भरताला आनंद होईल असे समजून तू हे दुष्कृत्य केलेस. पण त्याला ते कधीच मान्य होणार नाही. आजूबाजूचे लोक छी छी असे म्हणू लागले. दशरथ सीतेकडे पाहून म्हणाला, कोमल बालिका, मुनिपत्नीप्रमाणे नारवस्त्रे घालून ती किती दुःखी दिसत आहे. तिला असे वस्त्र घालणे योग्य नाही. राम निघताना पित्याला विनंती करून आपल्या मातेकडे लक्ष ठेवण्यास सांगतो. दशरथ सुमंत्राला म्हणाला, उत्तम घोडे जोडलेल्या श्रेष्ठ रथात यांना बसव. नगराबाहेर अरण्यात सोडून ये. त्याने कोषाध्यक्षाला बोलावून 14 वर्षांसाठी सीतेस योग्य उत्तम वस्त्रे आणि दागिने आण अशी आज्ञा दिली. सीता जणू लग्नाला निघाल्यासारखी प्रसन्न चेहऱ्याने दागिने घालत होती. कौसलेने तिला घट मिठी मारून म्हणाली, सीते, तुझा पती गरीब झाला आहे म्हणून वनवासात त्याच्याकडे दुर्लक्ष करू नकोस. रामाने माता पित्यांना प्रदक्षिणा घातली. आईला म्हणाला, आई, दुःखी होऊ नकोस. पित्याची काळजी घे. 14 वर्षे म्हणजे काय? डोळे उघडझाप होताच ती संपतील. लक्ष्मणानेही माता पित्यांना नमस्कार केला. त्याने सुमित्रेकडून निरोप घेतला. ती म्हणाली, लक्ष्मणा, आता रामच तुझा पिता आहे. सीताच तुझी माता आहे. अरण्यच अयोध्या आहे. भावाला कोणतीही आपत्ती येऊ देऊ नकोस. ते तिघे बाहेर आले. वधूप्रमाणे सजलेली सीता आपण वनवासाला जात आहोत याची तिला किंचितही चिंता नव्हती. ती आधी रथात बसली.
मग राम आणि लक्ष्मण बसले. सुमंत्राने रथात दशरथांनी दिलेली वस्त्रे, दागिने, आयुधे, कवचे, लहान कुऱ्हाड आणि टोपली ठेवली. रथ पुढे सरकला. चांदोबा रामायण 10वा भाग संपूर्ण. सद्य स्वस्ती.